तेरे बापरे बर तुमचं कोण कॉम्प्लिमेंटरी ना काका मंडप मी दाखवते आपल्या याच्या तिथं काय काय बघा. ही जी लेफ्ट साईडला आहे तिथे आपलं जेवणाची सोय केलेली आहे आपण. हे बघा खालीवर आता मला ते एक म्हणजे 50वी चक्कर असेल. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे डॉलीज ब्लॉगमध्ये. सो आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण की आता गुड्डीताईच्या लग्नाला फक्त बाकी आहे 3 दिवस. माझा आवाज पण बसलेला आहे, तुम्ही मागचा आवाज पण ऐकत असेल. खूप चिलबिल आहे कारण की आज आहे आपण हळद फोडणार आहोत आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आहे. ते बघा आपले पाहुणे पण चाललेले आहे. सो आता मी दाखवते तुम्हाला आपण कसं काय करतोय. जे बघा गाईस, हे बघा हळद फोडायला चालू झालेली आहे. हे बघा आता सगळे पाहुणे जमा होत आहे हळूहळू. तिकडे बघा जेवण पण चालू आहे, स्वयंपाक करणं. हे बघा गाईस, आता मम्मी नाव घेते. घ्या मम्मी नाव. बेड डबल घे. हे बघा गाईस, मम्मी नाव घेते आता. हा घ्या. मम्मी काय करते. हे बघा आता आपण राजण्याला बांधू लागले. आंटी मामी हे बघा आता जात्याला लावायचे. बघा आपली ही हळद आपण कुटून ठेवलेली पहिले आणि आता हे बघा सार्थक पण वाटतंय. हे बघा आता या जात्याला आपल्याला त्याच्यात वाटायचंय. काय रे चिची रे हे बघा आता हे बघा हे बघा आता हळद वाटणं चालू झालेलं आहे. आई गाणं गा ना, तू गाणं म्हणा. नाही म्हणा चला. जे बघा सगळे इथे पप्पा आहे. बघा गाईस, इकडे हळद दळणं चालू आहे. नाही बघा बांगडेवाले काका आलेले. इकडे पप्पा आहे ते. हे काका बघा बांगड्याचं डेकोरेशन करून देत आहे आम्हाला. हे बघा त्यांनी बांगड्या आणलेले. हे बघा तेरे बापरे बर तुमचं कोण कॉम्प्लिमेंटरी ना काका. आता बांगड्या भरणं चालू झालेले आहे. हा बघा आपला मंडप. मी दाखवते आपल्या याच्या तिथं काय काय बघा. ही जी लेफ्ट साईडला आहे तिथे आपलं जेवणाची सोय केलेली आहे आपण. हे बघा आता या सगळे आपले पाहुणे यायला स्टार्ट झालेले आहे. हे बघा
इकडे सगळे पाहुणे जमा व्हायला स्टार्ट झालेले. इकडे बघा आपण इथे मेहंदी पण आहे आपली. सो गुड्डी ताईची इथे मेहंदीचा सेटअप पण लावलेला आहे आपण स्टेज. हे बघा तिकडे बांगड्या चालू झाले. ते दाखवते तुम्हाला बांगड्या आपल्या. हे बघा इकडे सगळे जमा झालेले आपले घरचे. हे बघा इकडे बांगड्या भरणं चालू झालेले. हे बघा सगळेजण तुम्ही बघू शकता. माझी खूप बेकार धावपळ चालू आहे. सतत बिल्डिंगची खालीवर. आता मला ते एक माझी 50वी चक्कर असेल. तर आता फायनली सगळे काम संपायला आलेले. गुड्डी ताईची मेहंदी पण डन झालेली आहे. सो आता मी रेडी व्हायला झालेले. सो आता मी रेडीच झाल्यावर तुम्हाला भेटते. घेतले ना नाही बाईची डबल घे मग खाली तुकडा. ते बी तर पडून जातात ना घरामध्ये. नाही आला हे बघा गाईज आता नवरीबाई पूजा करतीये आई बाबांची. हे बघा किती सुंदर दिसते आपली नवरी. हे बघा किती सुंदर दिसते नवरी बाई. आपण आणि एक समोर लोक स्माइल तसंच स्माइल. हे बघा गाईज गुड्डी ताई रेडी झालेली. बघ किती सुंदर दिसती बघा. ते बघा कंटिन्यू. हे बघा माऊ पण आहे. खूप दग चालू आहे बघा. सगळीकडे जेवण पण चालू झालेले इकडे. हे बघा हे बघा गुड्डी ताई बघा किती सुंदर आहे. पुरा आउटफिट बघा तिचा. हे बघा ताई माऊ आपली बघा. ही माऊ बघा. माऊचा फोटो बघा. हे बघा हे बघा आता ना मी नवरीची जी ना ते बांगड्या भरायच्या नवरीची सॉरी. हे बघा इकडे सगळे आता. हे बघा आता नवरीचा आपण चुडा भरतोय नवरीला. हे बघा
लहान मोठे कसे आपण सांगा तुम्ही फक्त फोटोसाठी हे बघा गाईज, ही साडी हे बघा मामिंकून आहे आपल्या. हे बघा, हे बघा, ही वरमाय, या वरमाय, या पण वरमाय, वर 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 या सगळ्या वरमाय आपल्या. हाय का ना आम्हाला. हे बघा आता नेक्स्ट नंबर ताईचा बघा, आपल्या संध्या ताईचा. हे बघा, आता ताई सगळ्यांना एक एकांना लावून देईन तो टिक्का. ते बघा ताई, ताई ताई साडी टाकते बघा. हे बघा, हो काढलं मग. ते बघा मम्मी, आई 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 आई, आंटी, काकू काकू, ही ताई. हे बघा आंटी, इकडं बघा. हे बघा आता दादू. हे बघा दादू लावताय बघा. लावा दादू. लावा टोपी घाला. जेवण हा आल्या आल्या. सो गाईस फायनली आता बघा सगळ्यांच्या बांगड्या भरून झालेल्या आहे, म्हणजे अर्ध्या लोकांच्या झालेल्या आहे, अर्ध्यांच्या बाकी आहे. सो फायनली बघा गुड्डीताईची आज मेहंदी आहे. आता फक्त एक उद्याचा दिवस बाकी आहे, परवापासून आपले इव्हेंट स्टार्ट होणार आहे. सो गुड्डीताई कसं वाटतं तुम्हाला? आता फायनली तुमचं एक दिवसावर दोन 3 दिवसावर लग्न बाकी. सो कसं वाटतंय? मुझे साजन के घर जाना है. हे बघा मेहंदी बघा गुड्डीताईची किती छान मेहंदी काढली. हे बघा नवरदेव नवरी पण एवढा किती छान. सो कसं वाटतंय तुम्हाला ताई? इतके दिवस डाली 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 करायचं. हो गाईज, आता फायनली म्हणजे मला अजून पण वाटत नाहीये की लग्न होत आहे म्हणून. असं जस्ट कॅज्युअल फोटो वगैरे काढणं चालू असंच वाटतंय. अजून काही हिट नाही झालेलं आहे, पण जेव्हा मला वाटतं जेव्हा लग्न होईल, विदाई होईल तेव्हा हिट होईल. सो आता माझा आवाज बघत असेल तुम्ही, माझा आवाज पूर्ण बसलेला आहे, आरडू आरडू काम करू. सो आता बघूया आपण पुढे काय. सो गाईज आता आम्ही बसलेलो आहे जेवायला. पण मला आत्ता सुचलं की आपण व्हिडिओ काढूया जेवण संपल्यावर. सो बघा आमचं ताटं बघा, हे बघा ताईचं ताट, हे बघा आपली पूर्ण बाई. सो आता आम्हाला सुचलं आहे व्हिडिओ काढूया, नंतर दाखवूया आपण काय काय काढलं आहे. वरण भात होता, कोफ्त्याची भाजी होती, ठेचा होता, वांग्याचं भरीत होतं, लोणचं आहे, वरण भात आहे, पापड आहे, कांदा टमॅटो असं आहे. सो आता मी जेवण करून घेते, मग भेटते तुम्हाला. सो गाईज फायनली आपला जो छोटासा बांगड्यांचा आणि हळद फोडायचा जो कार्यक्रम होता तो डन झालेला आहे.
सो आता 11:30 वाजलेले आहे. जे पाहुणे होते त्यांची बांगड्या भरून झालेल्या आहे. आता आपले जे घरचे बाकी आहे त्यांच्या बांगड्या आणि जेवण बाकी आहे. मी माझे जे बांगड्या होते ते काढून टाकलेलं आहे आणि वर येऊन चेंज केलेलं आहे. माझा आवाजसुद्धा चेंज झालेला आहे कारण की सतत बोलणं किंवा बिल्डिंग आपली खालीवर करणं, खूप आवाज आणि पुरी बॉडी वीक झालेली आहे. ही जी आहे ही माझी मावशीची मुलगी आहे. अजून एक आहे आणि यांचा एक भाऊ आहे. त्यांनी गाईस खूप काम केलेलं माझ्यासोबत ह्या दोघी आणि त्यांचा भाऊसुद्धा माझ्यापेक्षा जास्त पळालेले मी म्हणून, कारण की मी त्यांना पळवत होते. जिथे मला पळता येत नव्हतं तिथे मी यांना पळवत होते. सो पण असंच असतं लग्नाचं घर आणि खूप मजा येते ते आम्हाला करताना. सो आज जे हळद फोडायचा कार्यक्रम होता तो कसं मला वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि जे बांगड्या भरायचा कार्यक्रम होता आपला तोही कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. गुड्डीदाचा मेकअप कसा वाटला तोही कमेंट करून सांगा. सो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.